आता कोणता महिना चालू आहे? नंतर कोणता येणार? त्याच्यानंतर आणि मग कशाला सुरुवात होणार? धो पाऊस पडणार मग, आहे की नाही? जून महिना सुरू झाल्यावरती मग पाऊस पडल्यावर आपण काय करतो? नाच मोरा नाच करतो. अजून काय करतो? कागदाची होडी बनवतो. हा, काय करतो? झाडं लावतो की नाही? आपल्याला त्यांची सावली, फळं, फुलं पाहिजे असतात. मग आपण काय लावतो? झाडं. विदेश काय लावतो आपण? झाडं लावतो. मग आता आपण ही झाडं कशी उगतात त्याचं एक छान कविता आहे आपल्याला, आहे की नाही? मग ती कविता आता आपण छानपैकी बोलून दाखवणार का? चला सुरू. कवितेचं नाव काय माहितीये का तुम्हाला? बीज कविता आहे. तर सगळ्यांनी मस्त छानपैकी बोलून दाखवा बरं. आणि मग ही झाडं, व्हेरी गुड, छान बोलले. ही जी झाडं आहेत ही झाडं आपण लावणार, मग ती कशी होणार? मोठी होणार. मग आपल्याला काय देणार ती झाडं सांगा? बदाम देणार. आणि मग फळं, पेरू, फुलं. कुठे बदाम? हा, खालती पण आले का? बदाम आलेला आहे. हा हा, बनाना, चिक्कू, संतरी, पेरू, आंबा. थांबा, मी काय सांगते, सगळ्यांनी ओरडून बोलायचं नाही, एका वेळी एकानेच बोलायचं आहे की नाही? हा, सांगा काय देतात आपल्याला झाडं? फणस देतात. अजून? फळं देतात. अजून? गंगाराम आठवतोय. चला पुढे. आपले कलिंगड, आंबा, डाळिंबफळ. अनून म्हणजे काय? सीताफळ. अनून म्हणजे सीताफळ ना? चिकू, आंबा, पेरू. तेज आठवत. संत्री. आता एकनाथ संत्री सांगणार होता, तेजनीच सांगून टाकला. आता एकनाथला आठवायला लागले. सफरचंद. बनाला का बनाना? हा, काय? केक देतात झाडं? अगं बाई, तुमच्या इथं केकचं झाड आहे? आहे ना निक्षा? मग चिक्कू, आंबा, जाम, पपई, आंबा, द्राक्ष, जांबा. गंगारामला आठवले आता. काय रे गंगाराम? जांबू देतात. फक्त फळं देतात का झाडं आपल्याला? फक्त फळं? भाज्या? अजून? सावली, फुले. अरे फळं झाली सगळी, काजू फळामध्येच येतं. अजून औषधं पण, पाने देतात, औषधं पण देतात की नाही? आपल्याला काही जखम झाली, काही दुखलं, द्राक्ष देतात. द्राक्ष औषधं देतात की नाही? मग ही झाडं साबण पण बनवतात आणि औषधं बनवतात. आहे बरं. कितवीच्या? काय साबण बनवला ते दाखवलंय? बोरे. झालं, फळं झाले आता आपले. आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, जर झाडं नसती तर काय झालं असतं रे? काय झालं असतं? ऊन लागलं असतं. अजून काय झालं? हा, गरम झालं असतं. आपण गरम गरम भाजून. हा, आणि झाडं नसती तर आपण घरासाठी लाकूड वापरतो, ते आलं असतं का? मग आपण राहायचं कुठे? पण विटेचं घर जरी बांधलं तरी लाकूड तर पाहिजेच असतं
घरासाठी. आणि बरं अजून काय झालं असतं झाडं नसती तर? हा तापायला असता. अजून हा डोकं दुखलं असतं. पत्रे गरम झाले असते. एका वेळी एकाच मुलाने बोलायचं आहे. चक्कर आली असती. हा मरून गेले असते. हा मग औषधं पण नसते बनवता आली झाडं नसते तर, आहे की नाही. बरं मी काय सांगते, पाऊस पडला असता का झाडं नसती तर? नसता पडला ना, का पडला असता? हा पाऊस पडण्यासाठी झाडं पण खूप महत्वाची असतात, हो की नाही. झाडं असतील तर जिथे झाडं जास्त तिथे पाऊस खूप जास्त पडतो, आहे की नाही. आणि अजून एक गोष्ट, झाडं जर नसती तर अजून काय झालं असतं बरं? पाणीच नसतं भेटलं. पाणी नसेल तर आपण जगू का? नाही. हा अजून झाडं आपल्याला मरून गेलो असतो आपण, आहे की नाही. मग त्यामुळं आणि झाडं आपल्याला ऑक्सिजन पण देतात. हा मग झाडच नाही तर जेवण पण नाही. हा आता बघा मी तुम्हाला एक सांगते की झाडं आपल्याला ऑक्सिजन पण देतात. काय देतात? जे आपण श्वास घेतो की नाही. बघा दरवाजाची खिडकी दार सगळे बंद केले आणि आपण जर बसलो तर आपल्याला गुदमरायला होतं की नाही. का होतं गुदमरायला? कारण तिथं ऑक्सिजन येत नाही. काय येत नाही? ऑक्सिजन. मग झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात. झाडाखाली बसल्यावर छान वाटतं की नाही आपल्याला? काय छान वाटतं? कारण आपल्याला खूप सारं ऑक्सिजन मिळत असतं तिथून. मग ही झाडं आपल्याला खूप काय देतात की नाही. मग आपण या झाडांना काही देतो का? काय देतो आपण? पाणी देतो. मग ते पाणी द्यायचं काम आपण थांबवायला नाही पाहिजे, आहे की नाही. झाडं तोडायला पाहिजेत का? नाही. जर कुणी झाडं तोडली तर आपण त्यांना सांगायला पाहिजे की झाडं तोडू नका, उलट झाडं लावा. काय करा? झाडं लाकूड बनवलेलं. मग आता आपण ते गाणं बोललेलो नाही का, एक झाड लावू गड्या त्याला पाणी घालू. ते बोला बरं, येतं का तुम्हाला? मित्रा त्याला कुंपण करू, एक झाड लावू मित्रा त्याला कुंपण करू. मोठे झाल्यावर फुले ओंजळीत जेलू, फुले ओंजळीत जेलू. एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू, एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू. मोठे झाल्यावर त्याच्या सावली नाही त्याची गोड फळे चाखू, त्याची गोड फळे चाखू. काय छान, मस्त टाळ्या वाजवा. मस्त बोलले तुम्ही, मस्त छान.